सुंदराने पाठीमागे विहिरीकडे वळून पाहिलं. विहीर अजूनही नजरेस दिसत होती. विहिरीजवळ तर कोणीच नव्हतं. मग तिने विहिरीपासून गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर कुणी आहे का पाहण्यासाठी नजर फिरवली. तेवढ्यात तिला रस्त्याच्या डाव्या बाजूला झाडीजवळ शेवग्याच्या शेंगांच्या झाडाखाली एक 7-8 फूट उंच धिप्पाड पुरुष असलेला दिसला. डोळ्यात पेटती आग, शरीर काळक भिन्न, मोठी मोठी अणकुचीदार नखं, डोक्यावर कुरळे केस. त्याच्या अंगातून आजूबाजूला काळ्या धुराचे वलय निघत होते. असा तो भयंकर माणूस सुंदराकडे पाहत उभा होता. त्याला पाहता सुंदराच्या शरीरातून भीतीची एक थंड लहर गेली. शरीरावरचे सर्व रोम ताठ उभे राहिले. त्या पुरुषाची ती नजर पाहून असं वाटत होतं की त्याची नजर तिच्या शरीराला चिरून आत्म्याला पाहत होती. सुंदरा थरथरू लागली.